आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या फसवणुकीचं सत्र सातत्याने चालू असलेले दिसत आहे। कारण एकतर मुलींची समाजामध्ये घटलेली संख्या, ही संख्या घटल्यामुळे अनेक तरुण आता लग्नाविना एका बाजूला राहिलेले आहेत आणि याचाच फायदा काही सामाजिक संस्था असतील किंवा काही व्यक्ती असतील याचा लाभ उठवताना दिसत आहेत। खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये विसापूर या ठिकाणी सुद्धा अशीच घटना घडलेली आहे। खरं त्यांच्याकडूनच आपण समजून घेणार आहोत की नेमका घटनाक्रम काय घडलेला आहे आणि किती लाख रुपयाचा गंडा त्यांना घातलेला आहे। काय तुमचं नाव सांगा? सुवर्ण मधुकर शिंदे। काय सांगाल, आता आपल्याला जे स्थळ भेटलं ते कोणाच्या माध्यमातून भेटलं आणि कुठे भेटलं? मंदाबाई गाडगे यांच्याकडून भेटलं। ते आमच्या इथं खुरपायला येत होते, त्यांनी सांगितलं संस्थेतल्या मुली येतं आणि म्हणले 3 लाख रुपये दिल्यानंतर मुलगी मिळते असं। त्यांच्याबरोबर आणखी कोण होतं का? त्यांच्या बरोबर भाऊसाहेब किसन लगड असे गावातलेच ग्रामस्थ होते ते होते। बरं, तुम्ही गेल्यानंतर कसं काय घडलं सांगा जरा। तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला 2-3 मुलगी दाखवल्या आणि त्या मुली दाखवल्यानंतर एक पहिली मुलगी आम्ही पसंत केली आणि ती मुलगी पसंत केल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे पहिले आम्ही त्यांना पैसे ठरले 3-3.25 लाख रुपये द्यायचे आणि 21,000 रुपये संस्थेची पावती फाडायची होती। तर त्यांनी आम्हाला गेल्यानंतर पैसे देताना ऑनलाईन 50,000 रुपये दिले त्यांना आणि पैसे मोजून देताना ते प्रत्येक बंडल मध्ये म्हणायचे कमी पैसे असे 5,000 रुपये त्यांनी कमी पैसे हे केले आणि नंतर पैसे दिल्यानंतर ती मुलगी त्यांनी तिथं लिहून दिलं आम्हाला की त्यांच्याच वकील ते असते, नोंदणी करून दिली त्यांनी सगळं आमच्याच बाजूनी म्हणजे हे करून दिलं। तुमच्या बाजूने म्हणजे तुमच्या विरोधामध्ये होतं? विरोधामध्ये होतं सगळं लिहून दिलेलं की आम्हाला काही पैसे दिले नाहीत। परत मुलगी तिचं घरदार बघून हे केलं आणि मुलगी म्हणजे पैशानवाली असं म्हणजे त्यांनी असं काय घडलेलं होतं का? तुम्ही त्या मुलीच्या घरी गेले होते? गेलो घरी नाही गेलो काहीच नाही, त्यांनी फक्त मुलीला कुणीच नाही असं सांगितलं आम्हाला आणि नंतर मग ते म्हणायला लागले की लग्न करून देतो आम्ही आणि तिथंच मोबाईल मध्ये त्यांनी मंगलाष्टका लावल्या आणि मुलीला हे करून दिलं। ब्राह्मण नाही आलं लग्न लावायला? नाही, ब्राह्मण नाही आलं, फक्त एक रूम आहे तिथं छोटीशी, त्या रूम मध्येच लग्न करून दिले। बरं, मग लग्न झालं? गजरे घातले फक्त आणि लग्न झाले। लग्न झाल्यानंतर मुलगी तुम्ही घेऊन आलात, पुढे काय घडलं? पुढे ते येतानाच म्हणायचे की तुम्ही मोबाईल मध्ये ना तिला कार्ड घेऊन द्या दुसरं, नवीन कार्ड आत्ता घेऊन द्या म्हणायचे। तर मग मी माझ्या मोबाईल मधलं कार्ड काढलं आणि त्या मुलीला दिलं, तेव्हा ती मुलगी इकडे आली आणि येताना ती काही रडत नाही काहीच नाही, म्हणजे तशीच ती आमच्या बरोबर आली। 5 दिवस इथं राहिली आणि 5 दिवसांनी ते म्हणले गुरुवारच्याला आणून द्याला। शनिवारी आम्ही आलो इथं आणि गुरुवारच्याला ती मुलगी तिथे नेऊन सोडली आम्ही। या 5 दिवसामध्ये नवरा नवरी किंवा पती पत्नी म्हणून ते एकत्र आले नाही? एकत्र नाही आले, म्हणजे आम्ही तवर खंडोबाला जायचं होतं, आम्हाला देवाला जायचं होतं, आम्ही गावातल्या देवाला पाया पडून आले आणि खंडोबाला त्याला पाठवायचं होतं, आम्हाला पूजा करायची होती, त्याच्यामुळे एकत्र आलेच नाही। मुलगी तुम्ही नेऊन सोडली तर ते म्हणले 2-3 दिवसात परत पाठवू मुलगी, तर परत ते पाठवित नव्हते। 40,000 रुपये द्या म्हणायचे, नंतर मुलगी देतो। तर आमचा बहिणीचा मुलगा म्हणला 40,000 घ्या मुलगी पाठवा, तर ती म्हणायची मी नंतर विचार करीन। मग आम्ही 40,000 पाठवले पण तरी त्यांनी मुलगी नाही पाठवली। आता 40,000 तुम्ही सांगतायत, नेमके कशाचे 40,000 होते? ते 40,000 रुपये ते काय ते ह्याच्यात पैशामध्ये कमी भरले म्हणले आणि नंतर ते वाढवलं ना, तिथे गेले त्यांनी पैसे 3,20,000 रुपये। पहिलं त्यांनी 2 लाख सांगितले होते, नंतर ते मंदाबाई तिथे गेल्यानंतर म्हणले 2.5 लाख। ते परत त्यांनी मुलगी दाखवली, आम्ही जी मुलगी पसंत केली म्हणले तिचा भाव 3.5 लाख रुपये। असं करून त्यांनी पैसे वाढवित गेले। आता हे सगळे जे पैसे उभे केले हे तुमचे स्वतःचे होते? नाही, सगळे पाहुण्यारावळ्यांच्याकडून घेतलेले होते, म्हणजे सगळे मी माझ्या बहिणीकडून, जावयाकडून आणि इथंच गावातल्या एका माणसाकडून असे 3-4 जणांकडून मिळून पैसे घेतले होते आणि तिथं कमी पडल्यानंतर पण माझ्या बहिणीच्या मुलांनी दिले होते मला 50,000 रुपये परत। माझ्याजवळ फक्त 50,000 रुपये होते, बाकीचे पैसे नव्हते आमच्याकडे
आणि माझ्या मुलाचं पहिलं लग्न होऊन आमची सोडचिठ्ठी झाली होती. ती मुलगी थोडं डोक्यात ही होती, त्याच्यामुळे आम्ही सोडचिठ्ठी घेतली होती. आणि मुलाचं लग्न हवं, आमच्या नंतर मुलाचं काही होईल ह्याच्यामुळे आम्ही सगळं हे केलं, नाही तर लग्न पण नसतं केलं. आणि एकुलता एक मुलगा आहे आमचा, वय पण जास्त होत चाललं, मुली पण मिळत नाही. तर आता ज्यावेळेस मुलगी तिकडे गेली, माहेरी म्हणून गेली, असं आपण म्हणत माहेरी गेली, त्यानंतर ती आली किंवा नाही आली, कसं आहे त्यासाठी काय पाठपुरावा केला आपण? आम्ही गेलो होतो 2 वेळेस परत, आणि ती मुलगी तिथं आली, पण ती म्हणली मला नाही नांदायचं, 2 वाजता उठून मी सगळं काम करते. आणि तशी परिस्थिती होती? तशी परिस्थिती म्हणजे उठवायचं कारणच येत नव्हतं ना तिला. तीच फक्त 5 दिवसच राहिली, 5 दिवसात नव्या नवरीला आपण काही काम सांगणार येतं. फक्त त्यांनी बहाणा केलं. फक्त मी एवढंच बोलली होती तिला की तू बाई साडी का नाही घातली, ड्रेस का घातला, दुसऱ्या दिवशी बोलले होते. लेकीच्या नात्याने तुम्ही म्हटलं तुम्ही? त्या दिवशी लगेच तिने त्या मॅडमला फोन लावला, आणि ती मॅडम सांगत की तिकडून म्हणली तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्ही अशा मुली वागवता का, असं सासरवास करता का मुलीला. मॅडमचं नाव आहे तुम्हाला? हा, काय नाव? पूजा चव्हाण. आता खरं तर तुमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे, शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. खरं तर तुम्हाला पाहणारे आता असंख्य प्रेक्षक आहेत, असंख्य माता भगिनी आहेत, असंख्य तरुण आहेत, ज्या मुलांची लग्न झालेली नाहीत, किंवा ज्या आई आहे ज्यांना आपल्या मुलाचं लग्न करायचंय, मुली पाहिजेत, अशा आईंना आणि अशा तरुण मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी कळकळीची विनंती करते की अशा कोणत्याच ह्याला तुम्ही बळी पडू नका. कारण जे पण लोक असं सांगत असतील की इथं मुलगी आहे, तिचं सगळं शहानिशा करूनच लग्न करा तुम्ही. कारण आपण मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, एवढंच सांगेन मी. खरं तर मला असं वाटतं की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पाहुण्यांमध्ये अनेक मुली अशा विधवा आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? अशी मुलगी स्वीकारते काय अडचण आहे? काहीच नाही. माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या कुटुंबात जर विधवा असेल किंवा असं म्हणजे हे असतील तर त्या मुली करायला काहीच हरकत नाही. मी सुद्धा करेन जर असली तर. कारण हे असं फसेपर्यंत ना आपल्या म्हणजे कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकातली मुलगी असली तर करायला हरकत नाही. आणि मी कळकळीची विनंती करते त्या विधवांच्या आई वडिलांना की त्यांनी पण मुली द्यायला पाहिजे, की असे मुलं जे हे झाले त्यांना मुली द्यायला पाहिजे. ते लोक सुद्धा काही लोक जुन्या विचारांचे येतं की ते लोक मुली देत नाहीत, मुलींचे लग्न करीत नाहीत. आणि मुलींची संख्या पण एवढी कमी आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना तर मुली द्यायलाच लोक म्हणते. प्रत्येक जण काय म्हणतो माहिती का, नोकरी पाहिजे. आता नोकरी तरी कुठून आणणार आहे, पण शेती पण पाहिजे त्यांना, शेतीत काम पण नाही करायचं, आणि शेती तर सगळ्यांनाच पाहिजे. तरी मुलांना कोणीच मुली द्यायला तयार नाही, पण त्याच्यामुळेच आमची अशी फसवणूक होते ना. कुठेतरी माणसाला वाटतं आपल्या नंतर मुलाला काही आधार व्हावा, त्याच्यामुळेच एवढं केलं ना. खर तर माझ्या बहिणी समान आहेत, आणि जेव्हा असा विषय आपण छेडतो त्यावेळेस आतलं हृदय असं पिवळून निघतं. कारण एक आई तिच्या मनाबद्दल, आपल्या मुलाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल आणि पुढच्या पिढीबद्दल असलेली आस खरंच यातनं आपल्याला दिसते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, खरं तर ताईंनी आता खूप त्यांना बोलताना मन भरून आलं होतं. कारण अगदी पै कमवून इथं मिरची, शेंगा, फळं, पालेभाज्या विकून त्यांनी पै गोळा केली, आणि ती अशी धुळीच मिळाली. इतकं होऊन सुद्धा हाती अपयश आलं, आणि सून म्हणून आणलेली लेख ती पुन्हा गेली, आणि हा संसार पुन्हा उघड्यावर आला. खरं तर यातनं सर्वांनी चांगल्या पद्धतीनं धडा शिकायला हवा की ज्यावेळेस अशा काही सामाजिक संस्था, काही बनाव करणारे इसम आपल्या भोवती येतात आणि अशा पद्धतीनं आमच्याकडे मुलगी आहे असं दाखवतात आणि लाखो रुपयाचा गंडा आपल्याला घालतात, त्यापेक्षा एकेकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं की विधवा ही जी प्रथा आहे ही बंद करा. खरं तर ताईंनी आता तोच धडा पुन्हा आपल्या समोर ठेवलेला आहे. आपल्या चाली, रीती, परंपरा थोड्या बाजूला ठेवून त्या पुढच्या पिढीसाठी आपण आपल्या समाजातील आंतरजाती असतील तरी विधवा महिला किंवा विधवा मुली आपण स्वीकारा, आणि त्या होणाऱ्या फसवणुकीला नक्कीच याचमुळे आळा बसू शकतो हीच अपेक्षा आहे. श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.